कृषी मंत्री कोकाटे सभागृहामध्ये 18 ते 22 मिनिटे पत्ते खेळत होते असा दावा रोहित पवारांनी केलाय। कोकाटे यांच्या संदर्भात विधिमंडळाचा चौकशी अहवाल आला असून हा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे आणि उपमुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात आल्याची माहिती रोहित पवार यांनी दिली आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे सभागृहात 18 ते 22 मिनिटे पत्ते खेळत होते असा विधिमंडळाचा चौकशी अहवाल मुख्यमंत्री फडणवीसांना सादर केल्याचा दावा रोहित पवारांनी केलाय। कृषी मंत्री सभागृहात केवळ 42 सेकंद पत्ते खेळत नव्हते तर तब्बल 18 ते 22 मिनिटे पत्ते खेळत असल्याचा विधिमंडळाच्या चौकशीचा अहवाल आहे। तर हा अहवाल मुख्यमंत्री तसंच उपमुख्यमंत्र्यांकडे देखील सादर केला असल्याची माहिती आहे। सरकार या संदर्भात खुलासा करेल का? सभागृहात तब्बल 18 ते 22 मिनिटे पत्ते खेळणाऱ्या कृषी मंत्र्यांवर हे सरकार कारवाई करणार नसेल तर मुख्यमंत्र्यांना स्वर्गवासी अटलजींच्या तर उपमुख्यमंत्री अजितदादांना स्वर्गवासी यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांचा वारसा सांगण्याचा नैतिक अधिकार उरतो का? #पत्ते खेळणारा मंत्री असं ट्विट रोहित पवारांनी केलंय। दरम्यान आपण राजकीय काहीही भाष्य करू इच्छित नसल्याचं म्हणत कोकाटेंनी यावर बोलणं टाळलंय। मी राजकीय दृष्ट्या आज काही बोलू इच्छित नाही। त्यामध्ये आजचा हा धार्मिक वातावरण आहे, धार्मिक सोहळा आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये लोक धार्मिक कार्यक्रमासाठी एकत्र आलेत, त्यामुळे राजकीय गोष्टीवरती बोलणं उचित होणार नाही। वादात अडकलेल्या कोकाटेंच्या मंत्रिपदावर गंडांतर आलं होतं, मात्र तुर्तास तरी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यांना अभय दिल्याची चर्चा आहे। यावर कोकाटेंनी अजित पवारांसमोर दिलगिरी व्यक्त करत यापुढे सांभाळून बोलेन, अशी चूक पुन्हा करणार नाही असं म्हटलंय। माणिक कोकाटे असतील, शिरसाट असतील, संजय राठोड असतील, बरं अन्य कोणी असतील, ज्यांची जागा बाहेर असायला पाहिजे ते तुरुंगात आहेत, ज्यांची जागा तुरुंगात असायला पाहिजे ते मंत्रिमंडळात आहेत। माणिकराव कोकाटेंना राजीनामा द्यावाच लागेल, कारण आता त्याची चौकशी झाली माझ्या माहितीप्रमाणे। कणखर निर्णय घेणारा कठोर नेता म्हणून आम्ही त्याच्याकडे बघत असू तर त्यांनी माणिकराव कोकाटेंचा राजीनामा शिस्त म्हणून त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे। कोकाटेंच्या राजीनाम्यासंदर्भात छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। तिकडे लातूरात सुद्धा अजित पवार आणि कोकाटेंचा फोटो असलेले बॅनर्स हातात घेऊन छावा संघटनेनं निषेध आंदोलन केलं। अजितदादा पवार आणि आमच्यात जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये अजितदादांनी मला शब्द देऊन सांगितलं होतं की मी शब्दाचा पक्का आहे आणि मंगळवारी निर्णय होईल, परंतु अजितदादांनी काल सिद्ध करून टाकले की ते शब्दाचे पक्के नाहीत। तुम्ही सगळे एका माळाचे मणी आहात, फक्त एक मणी मोठा आहे, त्यातला गुरुमणी म्हणतो आपण त्याला, तो गुरुमणी म्हणजे अजितदादा पवार। म्हणजे लहान लेकरासारखा खेळ ह्या लोकांनी राज्यकर्त्यांनी लावलेला आहे, कुणीही गांभीर्याने घ्यायला तयार